माझे आवडते विद्यार्थी, आज आपण श्रीरामच्या अनुभवातून एका नवीन विषयाची सुरुवात करत आहोत. काल मुसळधार पाऊस पडला आणि मी खूप पाणी वाया जात असल्याचे पाहिले. मी विचार केला, आपण हे पाणी वाचवू शकतो का? मला आठवतंय की माझ्या आजोबांनी पावसाळी खड्डा खोदला होता. ते म्हणाले होते की त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाते आणि भूगर्भातील पाणी वाढते. मित्रांनो, तुम्हाला वाटते का की पृथ्वीवरील सर्व पाणी आपल्यासाठी उपयुक्त आहे? पृथ्वीचा बहुतांश भाग पाण्याने व्यापलेला आहे, परंतु समुद्र आणि महासागरांमध्ये त्याचा बराचसा भाग खारट आहे. तर आपण पाणी कसे उपयुक्त बनवू शकतो आणि ते कसे वाचवू शकतो? चला इयत्ता 5वीच्या पर्यावरण विज्ञानाच्या पाणी व्यवस्थापन या विषयातील उत्तरे एकत्रितपणे शोधूया. पृथ्वीवरील पाणी सुमारे 97% पाणी समुद्र आणि महासागरांमध्ये आहे. हे पाणी खारट आहे आणि आपण ते पिऊ शकत नाही. फक्त 3% पाणी गोडे आहे. यातील बहुतेक गोडे पाणी बर्फ आणि हिमनद्यांच्या स्वरूपात किंवा खोल भूगर्भात आहे. नद्या, तलाव आणि सरोवरांमधील पाण्याचा अगदी कमी भाग आपल्यासाठी सहज उपलब्ध आहे. वनस्पती, प्राणी आणि मानव यांसारख्या सजीवांच्या शरीरातही पाणी असते. आपण पिणे, स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे, शेती करणे आणि उद्योगांमध्ये अशा अनेक कामांसाठी पाण्याचा वापर करतो. म्हणून आपण पाणी काळजीपूर्वक वापरले पाहिजे आणि ते वाया घालवू नये. शिकण्याचे परिणाम. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. गोडे पाणी वाचवण्याचे आणि व्यवस्थापित करण्याचे वेगवेगळे मार्ग समजून घ्या. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते स्पष्ट करा. समुद्राच्या पाण्यापासून ते वापरण्यायोग्य बनवण्यासाठी त्याचे डिसॅलिनेशन करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या. महत्त्वाचे शब्द: रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे, गाळणे, अवसादन, डिसॅलिनेशन, ऊर्ध्वपातन, रिव्हर्स ऑस्मोसिस. चला संकल्पना नकाशा पाहू. पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन म्हणजे पाण्याचे नियोजन करणे आणि शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने वापर करणे. गोड्या पाण्याचे स्रोत बर्फ, हिमनद्या, तलाव,
सरोवर आणि भूगर्भातील पाणी आहे आणि त्यात खूप कमी प्रमाणात मीठ असते. आजकाल पाऊस कमी आहे, अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत आणि हवामान बदलामुळे तलाव आणि सरोवरांमध्ये अनेकदा पाणी नसते. अनेक लोकांकडे मूलभूत गरजांसाठी पुरेसे पाणी नसते. त्यामुळे पाण्याचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. रेन वॉटर हार्वेस्टिंग इमारतींच्या छतावरून पावसाचे पाणी गोळा करण्याच्या प्रक्रियेला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. या प्रणालीमध्ये पावसाचे पाणी नंतर वापरण्यासाठी साठवण टाकीमध्ये साठवले जाते. इमारतींभोवतीच्या मोकळ्या जागेतील पावसाचे पाणी जमिनीत पुनर्भरण करता येते. पावसाचे पाणी साठवण्याची आणखीन एक पद्धत आहे. फायदे: शहरांमधील पूर कमी करते, वरच्या मातीचे नुकसान टाळते, भूजल पातळी वाढवते, भूजलाचे संरक्षण करते, वनस्पतींची वाढ सुधारते. शेततळे शेततळे म्हणजे जमिनीत खोदलेली एक रचना, सामान्यतः चौरस किंवा आयताकृती. त्यात पावसाचे पाणी सिंचनासाठी साठवले जाते. तलावाच्या काठाची धूप रोखण्यासाठी त्याच्या भोवती एक लहान बंधारा उंचावलेला असतो. शेततळ्याचा आकार आणि खोली, मातीचा प्रकार, पाण्याची गरज, त्याचा वापर आणि खोदकामासाठी लागणारा मजुरीचा खर्च यावर अवलंबून असते. तलावातील पाणी हाताने, पंपिंगद्वारे आणि दोन्हीद्वारे शेतात नेले जाते. सांडपाणी व्यवस्थापन घरे, उद्योग, कार्यालये आणि शेतांमध्ये केल्या जाणाऱ्या कामांमधून येणारे पाणी म्हणजे सांडपाणी. त्यामध्ये आंघोळ, धुलाई, शौचालये, कपडे धुणे आणि औद्योगिक वापरासाठी वापरले जाणारे पाणी समाविष्ट आहे. नद्या, तलाव आणि महासागरांमध्ये वाहणाऱ्या प्रदूषकांना गोळा करणारे पावसाचे पाणी देखील सांडपाणी मानले जाते. प्रदूषक म्हणजे अवांछित रसायने किंवा पदार्थ जे पाणी दूषित करतात. सांडपाणी व्यवस्थापनाचे उद्दिष्ट पाणी स्वच्छ करणे आणि त्याचे संरक्षण करणे आहे. हे नद्या, तलाव किंवा महासागरात प्रवेश करण्यापूर्वी पाणी पुनर्वापरासाठी सुरक्षित आहे याची खात्री करते. सांडपाणी प्रक्रिया सांडपाण्यावर भौतिक, रासायनिक आणि जैविक पद्धतींचा वापर करून प्रक्रिया केली जाते.
ही प्रक्रिया विविध टप्प्यात केली जाते. उद्योगांमध्ये गाळणे आणि अवसादन करणे, शेण पावडर आणि बॅक्टेरिया घालणे यासारख्या पद्धती वापरल्या जातात. सांडपाणी प्रक्रिया जलजन्य आजारांना प्रतिबंधित करते. सिंचनासाठी पुरेसे पाणी निर्माण करण्यासाठी हे पाणी पुन्हा वापरता येते. समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण, डिसॅलिनेशन. आपण समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर कसे करू शकतो? समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याची कृत्रिम प्रक्रिया म्हणजे डिसॅलिनेशन. ऊर्ध्वपातन. या प्रक्रियेत बाष्पीभवनाने पाणी गरम करून बाष्प तयार केले जाते आणि नंतर ते थंड करून पुन्हा द्रव रूपात रूपांतरित केले जाते. रिव्हर्स ऑस्मोसिस. या प्रक्रियेत पाणी अर्धपारगम्य पडद्याद्वारे जबरदस्तीने ओढले जाते. लहान छिद्रे पाणी जाऊ देतात, परंतु बहुतेक क्षार आणि खनिजे अवरोधित करतात. डिसॅलिनेशनमुळे पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होते आणि सुरक्षित गोड पाणी मिळते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.